हॅलो, आवाज ऐकू येतोय का? माझा आवाज सगळ्यांना ऐकू येतोय ना? माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? हॅलो, 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 माझा आवाज ऐकू येतोय ना सगळ्यांना? ओके, ओके, ठीक आहे. चला, मागच्या लेक्चरला ना आपण सगळ्यांना गुड इव्हिनिंग. मागच्या लेक्चरला आपण प्रोकॅरियोटिक सेल बघितली. आता या लेक्चर पासून आपण पुढे युकॅरियोटिक सेल बद्दल डिस्कस करणार आहोत. लक्षात ठेवा, युकॅरियोटिक सेल च्या बद्दलची इंट्रोडक्शन आपण मागच्या लेक्चरला बघितलेली होती. थोडीशी मी रिवाइज करतो आणि पुढे जातो. सो eukaryotic cell includes all protist, plants, animals and fungi. In eukaryotic cell there is an extensive compartmentalization of cytoplasm through the presence of membrane bound organelles. There are different membrane bound organelles. Eukaryotic cell possesses the organized nucleus with the nuclear envelope. In addition to that, there are variety of complex locomotor and cytoskeleton structure. Their genetic material is organized into chromosomes. All eukaryotic cells are not identical. Now, plant cells and animal cells are different as they form all cell wall, plastids, and large uh, uh, vacuoles, okay, which are absent in animal cells. So in plant cells, cell wall is present, then plastid is present, and vacu- uh, large vacuoles are present, जे प्लांट सेल मध्ये ऍब्सेंट असतात. नाव ऑन दी अदर हँड ॲनिमल सेलमध्ये सेंट्रिओल प्रेझेंट असतो, विच आर ऍब्सेंट इन प्लांट सेल्स. सो इन जनरल आपण हे सगळं बघितलेलं. द युकॅरियोटिक सेल्स हॅव डिफरंट शेप, साईज अँड फिजिओलॉजी, बट ऑल दी सेल्स टिपिकली कंपोज ऑफ प्लास्मा मेम्ब्रेन. म्हणजे वेदर इट इज प्लांट सेल और ॲनिमल सेल्स, याच्यामध्ये हे सगळे कॉम्पोनंट्स मिळणार. प्लास्मा मेम्ब्रेन, सायटोप्लाझम आणि वेगवेगळे ऑर्गनल्स म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोसोम्स, गॉल्जी कॉम्प्लेक्स एक्सेट्रा, अँड ट्रू न्यूक्लियस. सो आपण प्लांट सेलची डायग्राम बघितलेली मागच्या लेक्चरला, आणि ही ॲनिमल सेलची डायग्राम बघितली. आता आपल्याला ऍक्च्युअली युकॅरियोटिक सेल बघायचा आहे. सो व्हॉट युकॅरियोटिक सेल कंटेन. नाव युकॅरियोटिक सेल म्हणजे युकॅरियोटिक सेलचे कॉम्पोनंट कोणकोणते आहेत. If it is plant cell, outermost is cell wall. Next to cell wall is cell membrane, which is also called as plasma membrane, which is also called as biomembrane. Then cytoplasm, endoplasmic reticulum, Golgi complex, lysosome, vacuoles, Golgi gloxysomes, then mitochondria, then plastids, then ribosomes and nucleus. एवढे सगळे आपल्याला कॉम्पोनंट्स बघायचे आहेत. नॉर्मली पुस्तकात काय केलं माहिती का, पुस्तकात सेल वॉल पासून सुरुवात केली आहे. पहिला सेल वॉल आहे, मग सेल मेम्ब्रेन आहे, असं सुरुवात केली. आपण उलटी सुरुवात करायची. आपण न्यूक्लियस पासून सुरुवात करायची. म्हणजे आपण पहिला ऑर्गनल्स बघायचा तो न्यूक्लियस, आणि न्यूक्लियस करत करत आपण शेवटच्या ऑर्गनल्स कडे यायचं, ते सेल वॉल किंवा सेल मेम्ब्रेन कडे. त्यापासून ऑर्गनल्स कडनं येऊया. म्हणजे थोडक्यात हा सर्वात महत्वाचा ऑर्गनल्स आहे, तो म्हणजे न्यूक्लियस. सो आपण सुरुवात करताना युकॅरियोट मध्ये असं लक्षात ठेवा, सुरुवात करताना आपण सुरुवात न्यूक्लियस पासून करणार आहोत, आणि न्यूक्लियस पासून आपण असे उलटे येणार आहोत. न्यूक्लियसच्या नंतर न्यूक्लियसला कनेक्ट असणारा ऑर्गनल्स आहे ते एंडोप्लाझमिक रेटिक्युलम आहे, मग मायटोकॉन्ड्रिया आहे, मग बाकीचे ऑर्गनल्स करत करत आपण प्लास्मा मेम्ब्रेन आणि सर्वात शेवटी सेल वॉल बघणार आहोत. तर आता आपण इथला पहिला जो पार्ट बघणार आहोत, दॅट इज कॉल्ड न्यूक्लियस. सायटोस्केलेटन एक राहिलेला. आता आपण पहिला जो पार्ट बघणार तो न्यूक्लियस. बेसिकली हा न्यूक्लियस जी आहे ना, हा फर्स्ट कोणी डिस्क्राईब केला, तर तो डिस्क्राईब केला रॉबर्ट ब्राउनने इन 1831. 1831 मध्ये
न्यूक्लियस ही टर्म किंवा न्यूक्लियस ऑर्गनल्स फर्स्ट डिस्क्राईब केला रॉबर्ट ब्राउनने आणि त्याने कशात बघितला तर ऑर्किड सेल मध्ये त्याने बघितलं. ऑर्किड एक प्लांट सेल आहे, त्या ऑर्किड सेल मध्ये त्याने बघितलं. नंतर ह्या ऑर्गनल्सला ना किंवा ह्या ऑर्गनल्स मध्ये म्हणजे न्यूक्लियस मध्ये असलेल्या मटेरियलला म्हणजे न्यूक्लियस मध्ये असलेल्या मटेरियलला जेव्हा स्टेन केलं, ते स्टेन केलं ऍसिटोकार्माइन. ऍसिटोकार्माइन हे एक बेसिक स्टेन आहे, बेसिक डाय. बेसिक याचा अर्थ त्याचं नेचर. बेसिक डाय मी त्याला स्टेन केलं तेव्हा त्याचं क्रोमॅटिन मटेरियल म्हणजे आतलं जे जेनेटिक मटेरियल आहे हे सगळं स्टेन झालं, म्हणजे त्याने रंग पकडला. कोणी तर क्रोमॅटिनने. आणि हे सगळं फाइंड आउट केलं फ्लेमिंग या सायंटिस्टने. किंवा फ्लेमिंग या सायंटिस्टने रॉबर्ट ब्राउनच्या नंतर फ्लेमिंग या सायंटिस्टने न्यूक्लियसच्या आत असलेलं जे काय मटेरियल होतं ते मटेरियल स्टेन केलं. जे स्टेन वापरलं गेलं हे लक्षात ठेवायचं. हा, स्टेन जे वापरलं गेलं त्याचं नाव होतं ऍसिटोकार्माइन. तुम्हाला सुद्धा पुढे आता 11th नाही 12th असेल तर मायटोसिसची स्लाइड बनवायची असते आणि मायटोसिसच्या स्लाइड मध्ये तुम्हाला हे स्टेन वापरावं लागतं. या स्टेनची डबल स्टेनिंग प्रॉपर्टी आहे, ती काय ती आपण नंतर डिटेल मध्ये बोलूया. आता त्याच्यात नको जाणं. सो बेसिकली ते स्टेन वापरलं ऍसिटोकार्माइन आणि यातनं जे जेनेटिक मटेरियल होतं स्टेन झालं आणि त्याने या फ्लेमिंगने दाखवलं म्हणून त्याला क्रोमॅटिन असं नाव दिलं गेलं. आता हा जो काही न्यूक्लियस आहे हा न्यूक्लियस बेसिकली डबल मेम्ब्रेनचा बनलेला आहे. डबल मेम्ब्रेन प्रोटोप्लाझ्मिक बॉडी आहे आणि जी सगळ्या म्हणजे थोडक्यात कंट्रोलिंग बॉडी आहे. जेवढे म्हणून सेलमध्ये होणारे सेल्युलर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज आहेत या सगळ्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करणारा हा ऑर्गनल्स आहे. तसंच त्याच्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन सुद्धा एन्क्लोज केलेले आहेत. बघा आता हा पार्ट आपण बघूया न्यूक्लियसचा. सो न्यूक्लियस as a cell organelles was first described by Robert Brown as early in 1831. ऑर्किड सेल मध्ये त्यांनी हा ऑर्गनल्स बघितला. त्याच्यानंतर नंतर मात्र लॅटर द मटेरियल ऑफ न्यूक्लियस स्टेन बाय द बेसिक डाईज ऍसिडोकार्बाइन, हे लक्षात ठेवा हा नीटच्या पॉइंट ऑफ व्ह्यू, वॉज गिवन बाय द नेम क्रोमॅटिन. नंतर त्याला नाव दिलं क्रोमॅटिन मटेरियल. न्यूक्लियसला नाव दिलं गेलं क्रोमॅटिन मटेरियल. क्रोमॅटिन्स आर नथिंग बट देअर इज अ थ्रेड लाईक स्ट्रक्चर ज्याच्यावरती जेनेटिक इन्फॉर्मेशन असते. बाय फ्लेमिंग, फ्लेमिंग याला नंतर डिनोट हे एक्सपेरिमेंट ऍसिडोकार्बाइन त्याच्यावरती या फ्लेमिंग या सायंटिस्टने या जेनेटिक मटेरियलला ऍसिडोकार्बाइनने स्टेन केलं, त्याला नाव दिलं क्रोमॅटिन. नाव बेसिकली आता मी तुम्हाला सांगितलं न्यूक्लियस हा कसा आहे, हा डबल मेम्ब्रेन बाउंड ऑर्गनल्स आहे जो डेन्स प्रोटोप्लाझमचा बनलेला आहे आणि जो मेन त्याचं काम काय, इट्स अ कंट्रोलिंग बॉडी. तो कंट्रोल करतो ऑल सेल्युलर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज किंवा सेल्युलर मेटाबॉलिझम. त्याचप्रमाणे आज जे जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ते सुद्धा एन्क्लोज केलेलं असतं या न्यूक्लियसमध्ये. सो इट इज नथिंग बट इट इज कन्सिडर ॲज अ कंट्रोलर ऑर डायरेक्टर ऑफ द सेल. तो सेलचा डायरेक्टर किंवा कंट्रोलर आहे. पूर्ण ऍक्टिव्हिटीज सगळ्या न्यूक्लियस कंट्रोल करतो. नाउ ह्या इम्पॉर्टंट ऑफ न्यूक्लियस इज कंट्रोल द हेरिडिटी, ग्रोथ अँड मेटाबॉलिझम. आता हे जे काय न्यूक्लियसच्या आत जे काय हेरिडिटरी मटेरियल आहे, ग्रोथ आणि मेटाबॉलिझम आहे, हा एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करणारा सायंटिस्ट होता. त्याचं नाव आहे हेमेरलिंग. या हेमेरलिंगने एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं. कसं प्रूव्ह केलं हे पण लक्षात ठेवा. ऍसिटिब्लेरिया नावाचा सिंगल सेल लार्जेस्ट अल्गा आहे. या अल्ग्यामध्ये त्याने एक्सपेरिमेंट केला आणि त्याने ते प्रूव्ह केलं की आत जे आहे न्यूक्लियसच्या आत हेरिडिटरी मटेरियल आहे ज्याच्यामध्ये मेटाबॉलिझम, ग्रोथ अशा सगळ्या प्रोसेस होतात. आता आपण न्यूक्लियसचं स्ट्रक्चर हे मी इन जनरल सांगितलं. न्यूक्लियसचं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. इफ द न्यूक्लियस ऑफ ए सेल इज एक्सपेरिमेंटली रिमूव्ह, जर थोडक्यात त्या प्रत्येक सेलचं हार्ट आहे न्यूक्लियस मध्ये. जसं हार्ट आपण जर रिमूव्ह केलं तर आपण जगू शकणार नाही, तसं न्यूक्लियस हे सेलचं हार्ट आहे. सो एक्सपेरिमेंटली जर रिमूव्ह केला then the unicellular organism will die after some times. बरोबर ना? Thus nucleus is very important. Now हा जो काही न्यूक्लियसचा अभ्यास आहे, न्यूक्लियसला बेसिकली
कॅरिओन असं म्हणतात. त्यांचं स्टडी ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड एज कॅरिओलॉजी. लॉजी इज टू स्टडी, कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस. न्यूक्लियसचा जो स्टडी होतो त्याला कॅरिओलॉजी असं म्हटलं जातं. न आता आपल्याला ह्याच्यात पहिलं काय बघायचं लक्षात घ्या. हा, आपण आता हे ना 2 पार्ट मध्ये आपण हे बघणार आहोत. न्यूक्लियस, हा न्यूक्लियस मी खूप डिटेलमध्ये शिकवणार तुम्हाला. पहिला ना आपण जनरल पार्ट बघणार आहोत त्याचे, आणि मग त्या प्रत्येक पार्टचा डिटेल पार्ट आपण एक्सप्लेन करणार. आज मी तुमच्याकडे बोलणार आहे ते त्याचे इन जनरल पार्ट बघणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल न्यूक्लिअर एन्व्हलप आहे. न्यूक्लिअर एन्व्हलप 2 मेम्ब्रेनचं बनलेलं आहे. 2 मेम्ब्रेनला, बाहेरच्या मेम्ब्रेनला काय म्हणतात, आतल्या मेम्ब्रेनला काय म्हणतात, त्याच्यातली स्पेस काय, एवढा पार्ट आपण बघणार आहोत. पण पुढे आपण बघताना न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिटेलमध्ये जाऊन बघणार आहोत. म्हणजे तो कशाने बनला आहे, त्या न्यूक्लिअर पोर सुद्धा कशाने बनलेले असतात. इथं फक्त देताना पुस्तकात त्यांनी न्यूक्लिअर पोर एवढं दिलंय, न्यूक्लिअर कॉम्प्लेक्स तयार, पण ऍक्च्युली न्यूक्लिअर पोर तयार कसा होतो, कॉम्प्लेक्स तयार कसे होतात, जेनेटिक मटेरियल आहे त्यांनी फार थोडंसं दिलेलं आहे. हे जेनेटिक मटेरियल असतं, पण आपण जेनेटिक मटेरियल डिटेलमध्ये बघणार आहोत. तो प्रत्येक पार्ट आपण प्रत्येक पार्ट आपण पुढच्या आता जे बघणार पुढच्या स्लाइड, पुढच्या लेक्चरला आपण ते पूर्ण डिटेलमध्ये जाणार आहोत. ते मी तुम्हाला आता जसं सांगत जाईल तसं एक्सप्लेन सांगत जाईल तसं मी तसं तुम्ही पुढे ते हे करत चला. मी सांगेन आता हे आपल्याला पुढे बघायचं म्हणून. सो ऍक्च्युली हा जो न्यूक्लियस आहे ना, हे शिकण्याच्या अगोदर आपण बेसिक त्यातल्या या गोष्टी बघूया की न्यूक्लियसचा नंबर किती असतो. प्रत्येक सेलमध्ये, ऑर्गॅनिझम मध्ये न्यूक्लियसचा नंबर किती असतो. मुळात न्यूक्लियस असतं का नाही असतं, मग असतं त्याला काय म्हणतात, नसतं त्याला काय म्हणतात. काही अशा सेल्स आहेत की ज्यात न्यूक्लियस नाही आहे, त्यांची पोझिशन काय, म्हणजे नक्की ते असतात कुठे, कुठे आढळतात ते. त्याच्यानंतर त्याचा बघणार शेप, त्याचा आकार कसा आहे, कसा त्याचा आकार आहे. त्याच्यानंतर आपण बघणार त्याची साईज, लांबी, रुंदी, साईज कशी आहे त्याची, किती साईज आहे. आणि नंतर आपण बघणार त्याचं स्ट्रक्चर, म्हणजे आता आपण अल्टिमेटली स्ट्रक्चरकडे जाणार. तो आता पहिला आपण भाग बघणार तो नंबरचा. नॉर्मली ना सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो. सो कुठलाही सेल घ्या, मग तो प्रोकॅरियोटिक तो प्लांट सेल घ्या, ॲनिमल सेल घ्या, नॉर्मली आपल्याला एक न्यूक्लियस मिळतं एका सेलमध्ये. सिंगल सेल कंटेन सिंगल न्यूक्लियस. पण काही असे सेल्स आहेत किंवा काही अशा गोष्टी ज्या सेल्स आहेत ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाहीये, सो त्याला आपण अन्यूक्लिएटेड असं म्हणतो. अन्यूक्लिएटेडचं एक्झाम्पल सीव ट्यूब प्लांट्स मध्ये, किंवा इरिथ्रोसाइट्स आहेत, त्याला आपण आरबीसी म्हणतो. आरबीसी या अन्यूक्लिएटेड असतात किंवा नॉन न्यूक्लिएटेड असतात. दे डोंट हॅव न्यूक्लियस, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतं. पण लक्षात ठेवा हे मॅच्युअर्ड आरबीसी मध्ये असतं. लक्षात ठेवण्याचा पॉईंट आहे, मॅच्युअर्ड आरबीसी आहेत या सगळ्या अन्यूक्लिएटेड. पण इमॅच्युअर्ड जे इरिथ्रोसाइट्स आहेत, हे सगळे न्यूक्लिएटेड आहेत. पण मॅच्युअर्ड इरिथ्रोसाइट्स आहेत, मॅच्युअर्ड आरबीसी आहेत, हे सगळे अन्यूक्लिएटेड आहेत. तर हे झालं त्यांचा नंबर, की नॉर्मली सगळ्या सेलमध्ये they contain only single nucleus. If there is a no nucleus, then we called as enucleated or anucleated cells. मग हे कोणामुळे आढळतात, such as matured sieve tube of higher plant, then matured mammalian erythrocytes and platelets. प्लेटलेट्सला आपण ब्लड प्लेटलेट्सच म्हणतो. ओके, इकडे थ्रॉम्बोसाइट्स म्हणायचं नाही. ते का म्हणायचं नाही ते तुम्हाला मी नंतर सांगेन. सो वी कॉल्ड एज ब्लड प्लेटलेट्स. सो ब्लड प्लेटलेट्स आणि इरिथ्रोसाइट्स मध्ये, पण ऑब्विसली इरिथ्रोसाइट्सच्या मॅच्युअर्ड इरिथ्रोसाइट्स मध्ये न्यूक्लियस नसतात. इमॅच्युअर्ड जे इरिथ्रोसाइट्स आहेत यांच्यामध्ये मात्र न्यूक्लियस असतं. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, हा, इरिथ्रोसाइट्स आर ऑल्सो कॉल्ड एज रेड ब्लड सेल्स. इरिथ्रोसाइट्स म्हणजे रेड ब्लड सेल्स, ज्याला लाल पेशी असं म्हणतो. आपल्या ब्लड मध्ये असलेले आपल्या ब्लड मध्ये 3 प्रकारच्या सेल्स आहेत. एकाला आपण व्हाईट ब्लड सेल्स म्हणतो, ज्याला, आता हे शब्द लक्षात ठेवायचे हा, ज्याला आपण ल्युकोसाइट्स म्हणतो. आता हे व्हाईट ब्लड सेल्स हा कॉमन टर्मिनॉलॉजी झाली, आपण त्याला म्हणतो ल्युकोसाइट्स. त्याच्यानंतर आरबीसी जे आहे ज्याला आपण रेड ब्लड सेल्स म्हणतो, त्याला इरिथ्रोसाइट्स असं म्हणतात. आणि दुसरे जे सेल्स आहेत त्याला ब्लड प्लेटलेट्स असं म्हणतात. इफ यू आर टॉकिंग अबाउट ह्युमन बिंग, वी कॉल्ड एज ब्लड प्लेटलेट्स. आता हे इरिथ्रोसाइट्सचं काम वेगळं आहे. ब्लड प्लेट्सचं काम कोॲग्युलेशन ऑफ ब्लड मध्ये,
म्हणजे ब्लडचं क्लॉटिंग करण्याच्या कामासाठी उपयोगी येते. इरिथ्रोसाइट्स मध्ये हिमोग्लोबिन असतं जे ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी काम करतात. आणि WBC मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, ते आपण पुढे बघूया. पण त्यांचं मेन काम आहे, कारण त्याच्यात फॅगोसाइटिक सेल जास्त आहेत, ज्याच्यामध्ये न्यूट्रोफिल्स म्हणतो. म्हणून WBCचं मेन काम फॅगोसाइटोसिस आहे. त्याचं वेगवेगळी कामं आहेत वेगवेगळ्या टाईपच्या सेल प्रमाणे. पण जास्ती जे काय आहेत WBC मध्ये हे न्यूट्रोफिल्स असल्यामुळे आणि मोनोसाइट आणि लिम्फोसाइट असल्यामुळे त्यांचं मेन काम आहे ते म्हणजे फॅगोसाइटोसिस, म्हणजे फॉरेन पार्टिकलना मारणं. तर असे वेगवेगळे सेल्स आहेत, त्यातला हा इरिथ्रोसाइट्स आहेत. इरिथ्रोसाइट्सला रेड ब्लड सेल्स असं म्हणतात. सो ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतं, सो इरिथ्रोसाइट्स आर अन्यूक्लिएटेड असं आपण म्हणतो. सो काही सेलमध्ये नॉर्मली त्याचा नंबर जो आहे तो एकच असतो, सिंगल न्यूक्लियस असतो सेलमध्ये. काही सेलमध्ये मात्र न्यूक्लियस ऍबसेंट असतात, म्हणजे न्यूक्लियस नसतात. मग न्यूक्लियस नसलेल्या सेलला अन्यूक्लिएटेड सेल असं म्हणतो आपण. मग ते कोण आहे? तर प्लांट्समध्ये मॅच्युअर सिवट्यूब ऑफ हायर प्लांट्स, त्याच्यानंतर मॅच्युअर मॅमेलियन इरिथ्रोसाइट्स. यातला मॅच्युअर्ड हा शब्द महत्वाचा आहे हा. इरिथ्रोसाइट्स मॅच्युअर्ड असेल तर त्याच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. तर मॅच्युअर इरिथ्रोसाइट्स मध्ये न्यूक्लियस ऍबसेंट असतो. तर इमॅच्युअर्ड म्हणजे अपरिपक्व, इमॅच्युअर्ड इरिथ्रोसाइट्स मध्ये आरबीसी न्यूक्लियस असतो. सो हे लक्षात ठेवायचं. आणि दुसरं आहे ते प्लेटलेट्स मध्ये सुद्धा न्यूक्लियस नसतो, नॉन न्यूक्लिएटेड आहे. सो हे झाला त्यांचा पहिला आपण नंबर बघितला. दुसरा आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये असलेला, जर एक न्यूक्लियस असेल, इफ देयर इज अ सिंगल न्यूक्लियस, तर आपण त्याला म्हणतो युनिन्यूक्लिएटेड सेल. एकच न्यूक्लियस असेल तर आपण युनिन्यूक्लिएटेड सेल असं म्हणतो. हे नॉर्मली प्लांट्स आणि ॲनिमल सेल्स मध्ये असतात. जर दोन न्यूक्लिया असतील तर त्याला म्हणतात बाय न्यूक्लिएटेड सेल्स. हे असतं पॅरामेशियम मध्ये. पॅरामेशियम मध्ये दोन न्यूक्लिया असतात. बघा, न्यूक्लियस हा एक आहे, जर एकापेक्षा जास्त असतील तर त्याला न्यूक्लियाय म्हणतात. आय आला की मेनी. आता मी इकडे डायग्राम कळावं म्हणून मी डायग्राम दाखवलंय. बघा, हा पॅरामेशियम आहे. पॅरामेशियम मध्ये दोन न्यूक्लिया आहेत, एक मोठा आहे आणि एक लहान आहे. हा काळा डॉट दिसतो तो लहान आहे, आणि हा मोठा पार्ट आहे साधारणतः किडनी सारखा असलेला, किडनी नाहीये, किडनी सारखा असलेला हा दुसरा न्यूक्लियस आहे. तर जो लहान असतो त्याला मायक्रो न्यूक्लियस असं म्हणतात. मायक्रो म्हणजे एकदम लहान, आणि मोठा आहे त्याला मॅक्रो न्यूक्लियस असं म्हणतात. सो पॅरामेशियम मध्ये दोन न्यूक्लिया मिळतात, एक मायक्रो न्यूक्लियस आणि दुसरा मॅक्रो न्यूक्लियस. सो काही वन न्यूक्लियस असेल त्याला आपण युनिन्यूक्लिएटेड म्हणतो. नॉर्मली प्लांट्स आणि ॲनिमल सेल मध्ये सगळा एक न्यूक्लियस असतो. तर काही सेलमध्ये दोन न्यूक्लिया मिळतात, मग त्याला बाय न्यूक्लिएटेड सेल्स म्हणतात. ते एक्झाम्पल आहे त्याचं पॅरामेशियम, ज्याच्यामध्ये एक छोटा असतो स्मॉल आणि एक मोठा असतो, म्हणजे मायक्रो आणि मॅक्रो. मॅक्रो म्हणजे मोठा, MACRO. मॅक्रो म्हणजे मोठा, MICRO. मायक्रो म्हणजे लहान. तर काही मध्ये ना मेनी न्यूक्लिया असतात, ज्याला आपण मल्टी न्यूक्लिएटेड म्हणतो. सो मोर दॅन 2 लोब्स दे आर कॉल्ड एज, किंवा मोर दॅन 2 लोब्स त्याला मल्टी न्यूक्लिएटेड म्हणतो. सो मल्टी न्यूक्लिएटेडचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे स्टार्टेड मसल्स. आपण स्टार्टेड मसल्स बघितलेले बघा ना. स्टार्ट म्हणजे कशामध्ये? आपल्या मसल्स मध्ये. या स्टार्टेड मसल मध्ये असं आपण बघितलेलं की स्टार्टेड मसल कंटेन मेनी रॉड शेप न्यूक्लियाय विच आर सिच्युएटेड टुवर्ड्स पेरिफेरी. तर स्टार्टेड मसल मध्ये जास्त हे असतात, न्यूक्लिया असतात, म्हणून त्याला मल्टी न्यूक्लिएटेड म्हणतात. किंवा अजून एक एक्झाम्पल झालं तर ओपेनलिना हा एक प्रोटोझोन्स आहे. तर ह्याच्यामध्ये सुद्धा इकडे दिसतात तुम्हाला हे सगळे. हे एक्झाम्पल कळावं म्हणून डायग्राम दाखवले ना मी. इकडे तुम्ही बघाल तर इकडे सगळे छोटे छोटे दिसतात ना, हे सगळे न्यूक्लिया आहेत. बघा, हे दिसतात हे सगळे न्यूक्लिया आहेत, हे खूप आहेत, म्हणजे मल्टी न्यूक्लिएटेड. सो जर नॉर्मली प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असतं, जर न्यूक्लियस नसेल तर त्याला अन्यूक्लिएटेड म्हणतात किंवा नॉन न्यूक्लिएटेड सेल म्हणतात. त्याचं एक्झाम्पल आहे ज्याच्यामध्ये न्यूक्लियसच नाही आहे सेलमध्ये, तो म्हणजे इरिथ्रोसाइट्स आणि ब्लड प्लेटलेट्स आहे. पण इरिथ्रोसाइट कोणता? मॅच्युअर्ड इरिथ्रोसाइट्स, मॅच्युअर्ड मॅमेलियन इरिथ्रोसाइट्स. दॅट मॅच्युअर्ड मॅमेलियन इरिथ्रोसाइट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्या मॅमेलियनच्या इरिथ्रोसाइट्स मध्ये न्यूक्लियस, मॅच्युअर्ड मॅमेलियन इरिथ्रोसाइट्स मध्ये न्यूक्लियस नसतं. फक्त त्याला एक्सेप्शनल केस आहे ती म्हणजे कॅमल.
कॅमलच्या आरबीसी मध्ये इरिथ्रोसाइट मध्ये न्यूक्लियस असतं. सो हे न्यूक्लियस नसलेलं बघितलं. जर सेल मध्ये एकच न्यूक्लियस असेल तर त्याला म्हणतात युनिन्यूक्लिएटेड. एक्झाम्पल प्लांट अँड ॲनिमल सेल. जर सेलमध्ये 2 न्यूक्लियस असतील, न्यूक्लियाय असतील, तर त्याला म्हणतात बाय न्यूक्लिएटेड सेल. एक्झाम्पल पॅरामेशियम. एक्झाम्पल हे लक्षात ठेवायचे, हे लक्षात ठेवा, कुठे पुस्तकात नाहीये तुमच्या दिलेलं. सो त्याचं एक्झाम्पल आहे पॅरामेशियम. पॅराशियम मध्ये 2 न्यूक्लियाय मिळणार, एक छोटं असतं, एक मोठं असतं. छोट्याला मायक्रो म्हणतात, मोठ्याला मॅक्रो म्हणतात, MACR. त्याच्यानंतर काही ॲनिमल्स मध्ये भरपूर न्यूक्लिय असतात, मग त्याला मल्टी न्यूक्लिएटेड सेल असं म्हणतात. सो एक्झाम्पल ऑफ मल्टी न्यूक्लिएटेड सेल इज स्ट्रॅटेड मसल. If you know, striated muscle contain many rod-shaped nuclei which is situated towards the periphery. It is a characteristic features of striated muscles along with striation. अजून त्याचं एक्झाम्पल आहे ओपेनलिना. ओपेनलिनामध्ये भरपूर, हा प्रोटोझोन्स आहे, याच्यामध्ये पण भरपूर किंवा मोठ्या प्रमाणात, मोठ्या नंबरमध्ये न्यूक्लियस असतात, म्हणून त्याला आपण मल्टी न्यूक्लिएटेड म्हणतो. सो हे आपण नंबर बघितले. आता ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत ती म्हणजे द पॉलिन्यूक्लिएटेड सेल्स विथ द ॲनिमल इज टर्म ॲज. म्हणजे आता भरपूर न्यूक्लियस असतील ॲनिमल मध्ये, तर त्याला म्हणतात सिनसायटल. ही टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. द पॉलिन्यूक्लिएटेड सेल्स ऑफ द ॲनिमल्स, इफ द ॲनिमल कंटेन मेनी सेल्स दे आर कॉल्ड ॲज सिनसायटल. सो असं टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवायला पाहिजे. सिनसायटल मीन्स द ॲनिमल कंटेन cells of the animal contain many cells. And if in plant cell, if the polynucleated cells of the plant are known as conocytes, CONOCYTS, conocyte cells. पण नॉर्मली आपण त्याला मल्टीन्यूक्लिएटेड ही टर्मिनॉलॉजी वापरतो. ही टर्मिनॉलॉजी शक्यतो वापरत नाहीत, म्हणताना त्याला मल्टीन्यूक्लिएटेड म्हणतात, वेदर इट इज ॲनिमल्स ऑर प्लांट्स. पण ही टर्मिनॉलॉजी तुम्हाला माहित पाहिजे. इफ इट इज प्लांट, इफ इट इज ॲनिमल, or if the animal contain many nuclei, cell of the animal contain, then polynucleated cells असतील तर त्याला आपण म्हणतो सिनसायटल. आणि जर पॉलिन्यूक्लिएटेड सेल प्लांट मध्ये असतील तर त्याला म्हणतात कोएनोसाइट्स सेल्स. सो ह्या 2 टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण बघूया पोझिशन. नॉर्मली पोझिशन आपण बघितली तर प्लांट सेल मध्ये आणि ॲनिमल सेल मध्ये, स्पेशली ॲनिमल सेल मध्ये न्यूक्लियस सेंटरला असतो. सो सेंट्रिक म्हणूया आपण त्याला. इफ द ॲनिमल सेल मध्ये न्यूक्लियस सेंटरला असेल त्याला सेंट्रिक म्हणतात. काही प्लांट सेल मध्ये हा इसेंट्रिक असतो, म्हणजे सेंटर सोडून थोडा बाजूला असतो. नॉर्मली प्लांट सेल मध्ये असतात, तो प्लांट सेल मध्ये इसेंट्रिक असतात, ॲनिमल सेल मध्ये सेंट्रिक असतात. काही सेल मध्ये ना पेरिफेरीला असतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, कोण सांगू शकेल मला? द न्यूक्लियस इज सिच्युएटेड टुवर्ड्स द पेरिफेरी. अँड एनी एक्झाम्पल काय सांगू शकाल? कोण सांगू शकेल? मी एका न्यूक्लियस बद्दल बोलतोय, नॉट मल्टी न्यूक्लिएटेड म्हणत नाहीये मी. प्लांट मध्ये किंवा ॲनिमल मध्ये असलेल्या सेल, पण तो सेल पेरिफेरीला असतो, सेंटरला नसतो. असा कुठला सेल आहे? आपण शिकलोय म्हणून मी तुम्हाला विचारतो. आठवतोय? In a dash cell, nucleus is situated towards the periphery as cytoplasm contain more amount of dash, and due to which the cytoplasm and nucleus is displaced towards the periphery. असं आपण तिकडे शिकलेलो होतो. कॅन यू इमॅजिन? आठवते कोणाला? अरे कोणीच नाही, सरप्राइजिंग. एकालाही आठवत नाहीये. नो, स्केलेटल मसल नाही. स्केलेटल मसल म्हणजे बाळा स्ट्रॅटेड मसल. स्केलेटल मसल इज स्ट्रॅटेड मसल
अँड स्टार्टेड मी एका न्यूक्लियस बद्दल बोलतोय, तुम्ही मला मल्टी न्यूक्लिएटेड सेल बद्दल सांगताय, म्हणून मी पहिला शब्द वापरला. सिंगल सेल, एकच न्यूक्लियस, सेल मध्ये एकच न्यूक्लियस आहे, एकच न्यूक्लियस असलेला. आपण स्टार्टेड मध्ये मल्टी न्यूक्लिएटेड बोललो, मी मल्टी न्यूक्लिएटेड नाही सांगत आहे. ओके बर, मी तुम्हाला लिंक हिंट देतो बघा. आपण नो 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 अरे फ्रॉम एनिमल टिश्यू. नो, स्मूथ मसल मध्ये तर सेंटरला आहे चिन्मयी, स्मूथ मसल मध्ये सेंटरला न्यूक्लियस आहे. हिंट पाहिजे. ओके, एनिमल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू, त्याच्यामध्ये आपण बाइंडिंग टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू बघितलेला. आता तरी सांगा. याचा अर्थ तुमचा अभ्यास व्यवस्थित होत नाही आहे, असं फटकन आलं पाहिजे होतं. मी एक्सपेक्ट करतो फटकन तोंडावर येईल. मी एक सोडून दोन डायग्राम तिकडे दाखवलेल्या. मी डायग्राम दाखवणार आहे इकडे, नो डाऊट. तुमच्याकडे डायग्राम दाखवला की डोक्यात फिट राहतं ते. अरे क्या बात आहे. कनेक्टिव्हिटी शोधू नका पुस्तकात, शोधायचं नाही, मात्र विचार करायचा. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये आपण वेगळे बघितलेले. कनेक्टिव्ह टिश्यू प्रॉपर बघितलेला म्हणजे बाइंडिंग टाइप बघितलेला, सपोर्टिंग टाइप बघितलेला. ह्याच्यापेक्षा आता मी जास्त हिंट दिलं तर तुम्हाला उत्तर येणार. येत आहे का सांगू मी? राईट 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 राईट, इट इज ऍडिपोज टिश्यू. करेक्ट, ऍडिपोज टिश्यू. येस, बरोबर बरोबर बोलला. सो आता दिसेल तुम्हाला, बघा ते अभ्यास करा, अजून जोड वाढवायला पाहिजे. पेरिफेरीला असलेला ऍडिपोज टिश्यू. ऍडिपोज टिश्यूचा डायग्राम मी तुम्हाला दाखवतो. तिसरे ते काही हे पण दाखवायला नाही पाहिजे होतं, मी तुम्हाला विचारलं पाहिजे होतं. काही सेल मध्ये न्यूक्लियस बेसल एंडला असतो, दॅट इज कॉल्युमिनार सेल. कॉल्युमिनार सेल मध्ये आपण बघितलेला किंवा कॉल्युमिनार सेल मध्ये आपण बघितलेला की न्यूक्लियस हा कॉल्युमिनार टिश्यू बघितलेला आपण, की ज्याच्यामध्ये वरचा पार्ट ब्रॉड असतो आणि खाली खाली नॅरो पार्ट असतो, आणि न्यूक्लियस इज सिच्युएटेड टुवर्ड्स द नॅरो एंड. नॉर्मली मध्ये असतं न्यूक्लियस, पण या सेल मध्ये त्याची पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्याची, की न्यूक्लियस टुवर्ड्स नॅरो एंड आहे. राईट राईट, एक्झॅक्टली, व्हेरी गुड. इट इज ड्यू टू फॅट स्टोर्ड इन इट. इट इज नॉट फॅट स्टोर्ड. फॅट एवढं भरलेलं असतं की त्यामुळे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम पेरिफेरीला ढकलले जातात. ऍक्च्युली सेलमध्ये फॅट, कारण ते ऍडिपोज टिश्यू ना, ऍडिपोज टिश्यू फिल्ड विथ फॅट. सो फॅट एवढं भरलेलं असतं की त्यामुळे न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम ढकलले जातात पेरिफेरीला, टुवर्ड्स पेरिफेरी. सो आता डायग्राम दाखवतो बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सो जर न्यूक्लियस सेंटरला असेल तर त्याला सेंट्रिक म्हणतात, अॅनिमल सेल मध्ये मिळतो. जर इसेंट्रिक असेल म्हणजे सेंटर सोडून थोडंसं असेल, त्याला प्लांट सेल मध्ये असतात. इफ द न्यूक्लियस इज सिच्युएटेड टुवर्ड्स पेरिफेरी, दे आर फाउंड इन ऍडिपोज टिश्यू. अँड बेसल म्हणजे खालच्या साईडला असतील खाली, त्याला कॉल्युमिनार सेल्स. आता मी तुम्हाला डायग्राम दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. बघा, आपण ऍडिपोज टिश्यूचा डायग्राम बघितलेला. हे सगळे फॅट भरलेले आहेत, आणि फॅट भरल्यामुळे न्यूक्लियस पेरिफेरीला काय झालाय, हा डिस्प्लेस झालेला आहे. ओके, सो एक एक्झाम्पल आहे ऍडिपोज टिश्यूचं. त्याच्यानंतर आपण हे बघितलेला कॉल्युमिनार टिश्यू. कॉल्युमिनार टिश्यू मध्ये खाली सगळे जे दिसत आहेत तुम्हाला, हे सेल्स आहेत, ते गॉबलेट सेल्स आहेत. बाकी जे सेल्स आहेत त्याच्या बरोबर तळाला, बेसला हे सगळे दिसत आहेत, ते न्यूक्लियस आहेत. न्यूक्लियस हे कॉल्युमिनार एपिथेलियम आहेत. कॉल्युमिनार एपिथेलियम मधले कॉल्युमिनार सेल्स आहेत, आणि कॉल्युमिनार सेल्सच्या बेसला हे न्यूक्लियस आहे. सो हे झाली पोझिशन. सो आपण पहिलं बघितलं ते म्हणजे त्याचं नंबर बघितला, त्याच्यानंतर आपण त्याचा पोझिशन बघितलं. त्याच्या पुढचा आपण पार्ट बघायचा, दॅट इज कॉल्ड शेप. शेप कसा असतो न्यूक्लियसचा? सो मोस्ट ऑफ द वे शेप जो आहे न्यूक्लियसचा तो सर्क्युलर असतो. ओके, मोस्ट सेल्स मध्ये. पण काही जणांमध्ये तो स्पेरिकल असतो. स्पेरिकल असतो क्युबॉइडल सेल्स मध्ये. तर काही मध्ये तो ओव्हल किंवा इलॉंगेटेड असतो, दॅट इज इन कॉल्युमिनार सेल्स. देन डिस्क शेप असतो, डिस्क आकारचा, दॅट इज इन द स्क्वॅमस एपिथेलियम. हे लक्षात ठेवायचं आहे हा सगळ्यांनी,
नीट मध्ये विचारतात कुठलं न्यूक्लियसचा शेप साईज वगैरे. सो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर काही न्यूक्लियस आहेत हे बायलोब्ड असतात आणि मल्टीलोब्ड असतात. मग बायलोब म्हणजे काय, तर जेव्हा न्यूक्लियस 2 लोबचे बनलेले असतात तेव्हा त्याला म्हणतात बायलोब. आणि जेव्हा न्यूक्लियस मोर दॅन 2 लोब बनलेले असतात तेव्हा त्याला म्हणतात मल्टीलोब. हे बायलोब स्ट्रक्चरचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे इओसिनोफिल. आता लक्षात घ्या, डब्ल्यूबीसी जो आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं ना, डब्ल्यूबीसी ला ल्युकोसाइट्स असं म्हणतात. नुसतं फक्त ऐका, ल्युकोसाइट मध्ये 2 प्रकार येतात, ग्रॅन्युलोसाइट्स आणि अग्रॅन्युलोसाइट्स. आता ग्रॅन्युलोसाइट्स मध्ये परत 3 सेल्स येतात. त्या कोणत्या आहेत, तर त्या आहेत ऍसिडोफिल, बेसोफिल आणि न्यूट्रोफिल. ही 3 नावं त्यांना कशावरून दिली आहेत, तर ते कुठल्या प्रकारचं स्टेन घेतात, कुठल्या प्रकारच्या स्टेनचं त्याचं नेचर आहे. ऍसिडोफिल आहे ना, हे ऍसिडिक स्टेन घेत, ऍसिडिक डाईसने स्टेन घेतं, म्हणजे त्याचा नेचर ऍसिडिक आहे स्टेनचा. दुसरा आहे तो बेसिक डाईजने स्टेन घेतो म्हणून त्याला बेसोफिल म्हणतात. आणि तिसरा आहे तो न्यूट्रल डाईजने स्टेन घेतो म्हणून त्याला न्यूट्रोफिल म्हणतात. तर यातला ऍसिडोफिल आहे, या ऍसिडोफिलचं दुसरं नाव आहे इओसिनोफिल. या इओसिनोफिल किंवा ऍसिडोफिल मध्ये न्यूक्लियस जे असतं ना, हे बायलोब असतं, म्हणजे 2 लोबचं बनलेलं असतं. बघा, हे 2 लोब आहेत, हा एक लोब आहे आणि हा लोब आहे, आणि हे सगळे ग्रॅन्युल्स आहेत म्हणून त्याला ग्रॅन्युलोसाइट्स असं म्हणतात. त्याच्या सायटोप्लाझम मध्ये ग्रॅन्युल्स असतं, त्याला ग्रॅन्युलोसाइट्स असं म्हणतात. पण न्यूक्लियस जे आहे ते बायलोब आहे, 2 लोबने बनलेलं आहे, बायलोब्ड न्यूक्लियस म्हणून त्याचं एक्झाम्पल आहे इओसिनोफिल, किंवा इओसिनोफिलला दुसरं नाव आहे ऍसिडोफिल. दिस इज बायलोब स्ट्रक्चर. तर मल्टीलोब म्हणजे मोर दॅन 2 लोब, 3 लोब, 4 लोब, 5 लोब असं असलेलं न्यूट्रोफिल्स आहे. न्यूट्रोफिल्स मध्ये मोर दॅन 2 लोब असतात म्हणून त्याला मल्टीलोब म्हणतात. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ न्यूट्रोफिल. सो ऍज पर एज शेप इज कन्सर्न, either they are bilobe or multilobe or dish shape or oval or elongated, spherical and circular most of the cell मध्ये circular आहेत, spherical cuboidal cell मध्ये spherical आहेत, oval किंवा elongated columnar cells मध्ये आहेत, डिस्क शेप स्क्वॅमस एपिथेलियम मध्ये आहेत, 2 लोबने बनलेले आहेत म्हणजे बायलोब स्ट्रक्चर आहे, शेप इज बायलोब, दॅट इज कॉल्ड इओसिनोफिल. मल्टीलोब आहे, दॅट इज कॉल्ड न्यूट्रोफिल. सो आपण हे शेप बघितले. त्याच्यानंतर येणार ते म्हणजे साईज. आता त्याची साईज कशी आहे ती बघूया ना. ऍक्च्युली न्यूक्लियसची साईज कशावर डिपेंड करते, तर सेलच्या व्हॉल्यूम वरती डिपेंड करते. डिपेंड ऑन दी व्हॉल्यूम ऑफ द सेल, अमाऊंट ऑफ डीएनए, किती प्रमाणात त्यात डीएनए आहे, बरोबर आहे, प्रोटीन आहे, याच्यावरती आणि मेटाबॉलिक फेजेस त्याची, याच्यावरती जी साईज डिपेंड करते. सो साईज ऑफ द न्यूक्लियस of a cell depend on the volume of the cell, amount of the DNA and protein, and metabolic phase of the cell. So this is about size. Now we discuss structure. आता एक लक्षात घ्या, न्यूक्लियस मध्ये क्रोमोझोम्स असतात, ओके. पण हे क्रोमोझोम कधी दिसणार, तर तुम्ही जेव्हा सेल डिव्हिजन शिकाल तेव्हा सेल डिव्हिजन मध्ये 2 प्रकार आहेत, मिओसिस आणि मायटोसिस आहे. कुठल्याही फेज मध्ये गेलात तरी प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज पासून तुम्ही परत प्रोफेज मध्ये येता, तेव्हा या मधल्या फेजला इंटरफेज असं म्हणतात, ओके. सेल डिव्हिजनच्या ह्या फेजेस आहेत, वेदर इट इज मिओसिस और मायटोसिस. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टिलोफेज झाली की परत प्रोफेज चालू होते. पण टिलोफेज आणि प्रोफेजच्या मध्ये एक फेज असते, त्याला म्हणतात इंटरफेज. आपण ज्या सगळ्या सेल बघतो ना नॉर्मली अंडर दी मायक्रोस्कोप, त्या सगळ्या इंटरफेज मध्ये असतात. ज्या वेळेला सेल इंटरफेज मध्ये असते त्यावेळेला तुम्हाला क्रोमोझोम हा थ्रेड लाईक स्ट्रक्चरच्या फॉर्म मध्ये दिसतो, दॅट इज कॉल्ड एज क्रोमॅटिन थ्रेड, किंवा त्याला क्रोमॅटिन रेटिक्युलम असं म्हणतात, किंवा क्रोमॅटिन फायबर्स असं म्हणतात. ज्या वेळेला सेलची डिव्हिजन चालू होते त्यावेळेला हे क्रोमॅटिन थ्रेड कंडेन्स होतात, आखूड होतात, आणि त्यांचं कन्व्हर्जन क्रोमोझोम मध्ये होतं. लक्षात घ्या. मग तुम्ही कुठलीही सेल जर बघितली तर